आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जय, आकाश आणि गौतम हे आता केबिनमध्ये बसलेले असतात आणि तेवढ्यातच तिकडे समायरा येते आणि समायरा जशी येते ना तसं आता ती सगळ्यांना सांगत असते की ऐका ऐका सगळ्यांसाठी एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे. आता समायरा अशी आली म्हटल्यावर आकाश म्हणत असतो की आता काय आहे तुझं. त्यावर आता काय रे दादा, लग्न झाल्यापासून तू बऱ्याच गोष्टी विसरायला लागलायस असं तर दिसतंय मला. म्हणजे काय आहे नेमकं तही आता तो तिला विचारत असतो आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी तो विचारतो ना तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्काच ना इकडे समायराला बसतो. समायरा त्याला म्हणते की काय यार, तू पण उद्या फ्रेंडशिप डे आहे आणि म्हणूनच मी या सगळ्यामध्ये तुम्हाला एक चांगलं असं सजेशन देते की आपण ना उद्या आपल्या ऑफिसमध्ये फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करूया. मग आता समायरा बाहेर येऊन सगळ्यांनाच इन्फो करत असते की उद्या फ्रेंडशिप डे असल्यामुळे आपण आता एक नवीन गोष्ट करणार आहोत. कारण ना प्रत्येकाला या बाउलमधली एक चिठ्ठी उचलायची आहे. ज्या नावाची चिठ्ठी येईल म्हणजेच आपल्या ऑफिसमधला जो कोणी मेंबर तुमच्या चिठ्ठीमध्ये असेल त्याला उद्या तुम्हाला येताना गिफ्ट आणायचं आहे असंही आता या चिठ्ठीमधून तिने सांगितलेलं असतं. आणि जेव्हा तिने हा गेम काढलेला असतो तेव्हा मात्र आता इथे मॅक तर समायराकडे बघत बसतो. त्याला असं वाटत असतं की उद्या फ्रेंडशिप डे आहे पण गिफ्ट हे समायराकडनं तर भेटायलाच नको असाही तो विचार करतो. कारण या समायरावर त्याचा जराही विश्वास नसतो, जसं की त्या दिवशीच तिने त्याला पाळलं होतं त्यामुळेच. मग आता ज्या सगळ्या चिठ्ठ्या बनवून आणलेल्या असतात ना त्या सगळ्या चिठ्ठ्यांमधून ती प्रत्येकाला एक एक चिठ्ठी उचलायला सांगते आणि तुम्हाला ज्याच्या नावाची चिठ्ठी आलेली आहे त्याला उद्या तुम्हाला गिफ्ट घेऊन यायचं आहे हे देखील सांगितलेलं असतं. मग ही कल्पना सगळ्यांनाच आवडते. प्रत्येकजण एक एक करून आता त्याच्यातली चिठ्ठी बाहेर काढत असतात आणि जेव्हा एक एक करून सगळेजण एक एक चिठ्ठी बाहेर काढतात ना तेव्हा आता प्रत्येकजण ते नाव वाचून खूप जास्त खुश असतात. तर मॅकला ना शरूचं नाव आलेलं असतं आणि त्यामुळे मॅक खूप जास्त खुश असतो. त्यातच आता शरूसुद्धा हळूच आपली चिठ्ठी उघडून बघते. दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे ना फ्रेंडशिप डेचं सेलिब्रेशन करण्यासाठी पहिल्यांदाच ना फ्रेंडशिप बँड बनवायचं काम अनु आणि मयूचं सुरू असतं. तेवढ्यातच तिथे पमा येते आणि पमा विचारते की काय चाललं आहे तुमच्या दोघींचं, म्हणजे काही माझ्या किचनमधलं सामान तर घेतलं नाही आहे ना. तेव्हाच ना नाही कशाला किचनमधलं सामान घेऊ, असं कशाला करू. मग तेव्हाच आज फ्रेंडशिप डे आहे सो आम्ही आमचं सेलिब्रेट करतो आहे. काय तो दिवस सेलिब्रेट करण्याची गरज आहे का, प्रत्येक दिवस आपल्यासाठी सारखेच असतात. मग तिथे सुभाषही येतो. सुभाष म्हणतो की आमच्या वेळेला जर हा फ्रेंडशिप डे असला असता ना तर आतापर्यंत माझ्या किती मैत्रिणी असल्या असत्या. पमा लगेच सुभाषवर चिडते आणि म्हणते की काय तुम्हाला मैत्रिणी करायच्या आहेत का, तुमची एवढी हिंमत. तेच आता इकडे ना लगेच मयू पुढे येते आणि ती ना आता बाबांच्या हातावर फ्रेंडशिप बँड बांधते आणि मग आता ती सांगते की कोणीही तुम्हाला विचारलं ना का सरळ सांगा तुमच्या मैत्रिणीने फ्रेंडशिप बँड बांधला आहे म्हणून. मग इकडे आता पमा बोलत असते की तुम्ही मुली माझ्या हातावर फ्रेंडशिप बँड बांधणार नाही का. मग आता सगळ्याच मुली नाही असं म्हणतात. मग आता शरू, अनु, मयू म्हणत असतात की अगं तू आमची आई आहेस तर आईच राहा, फ्रेंड्स नको बनू. म्हणजे मैत्रीण बनलीस ना तर त्रास होतो. म्हणजे कसं बघ ना, मैत्रीण जर असेल ना तर तू थोडी ना आम्हाला रोज वडापाव खायला देणार आहेस. आम्ही जर फोनवर जास्त तास बोललो तर थोडी ना तू अडवणार आहेस. मैत्रीण कशी असते सगळं काही करू देते पण तू आई आहेस ना, आणि आईची जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही. मैत्रिणी काही येतात जातात पण आपली आई ही एकच असते असं बोलून शरू आता पमाला समजावते. तेव्हा कुठे जाऊन पमा शांत होते. मग आता त्यांचं फ्रेंडशिप डेचं सेलिब्रेशन सुरूच असतं. ते सुभाष आता एकदम ना फिल्मी स्टाईलने गुडघ्यावर वगैरे बसतात आणि ते म्हणतात की पमा डार्लिंग मी तर जरा फ्रेंड आहे ना. मग आता ते त्याच्या हातामध्ये फ्रेंडशिप बँड बांधत असतात. मग आता इकडे शरू म्हणत असते वा, ब्लॅक अँड व्हाईट लव्ह स्टोरी आता सुरू झाली आहे. तर मग आता त्यांचं सेलिब्रेशन हे फ्रेंडशिप डेचं सुरूच असतं. त्यात मिठाचा खडा पडतो तो म्हणजे समायरा. समायरा तिथे येते आणि समायरा इकडे तिकडे फिरू लागते. समायरा म्हणत असते की आजपर्यंत तुम्ही माझ्या कझिन्स होतात पण आता तुम्ही माझ्या फ्रेंड्स झालेल्या आहात. आज फ्रेंडशिप डे आहे सो सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे असं बोलून ती आता चारही बहिणींना मिठी वगैरे मारते. सगळ्यांनाच हे सगळं समायराचं रूप बघून ना एकदमच मोठा धक्का बसतो. त्यातच दुसरीकडे आता पमाला समायरा म्हणत असते की मी ठरवले खूप दिवसाचं बदलायचं, कारण त्याच गोष्टी काय घेऊन बसायच्यात. सध्या माझ्यामुळे बराच तुम्हाला त्रास झाला पण आता नाही होणार. मग पमा म्हणत असते की असं असेल ना तर या निमित्ताने का होईना तुझं जे वागणं आहे ना ते मला पडते. असे डे ना वारंवार होत राहू असंही पमा म्हणत असते. त्यातच आता दुसरीकडे अनु आणि मयू समायराची आता एकदमच ना चेष्टा करत असतात. पण इकडे आसावरीकडे आता मुद्दामूनच ना ती जाते आणि म्हणत असते की मी प्रत्येकासाठी फ्रेंडशिप बांधलंय. मग तेव्हाच ना फ्रेंडशिप
बँड देत असताना ती म्हणत असते की मी तुझ्या आणि गौतमच्या मध्ये आली, त्यासाठी खरंच सॉरी. पण यानंतर असं काही होणार नाही असं समायरा म्हणते. तेव्हा आसावरी चकित होते. आसावरी विचार करते की हे समायराला झालंय तरी काय, अचानक एवढा बदल कसा काय झाला हिच्यामध्ये, हाही विचार ना इकडे आता आसावरी करत असते. पण आसावरी या सगळ्याबद्दल काही बोलत नाही. आसावरी शांत असते. पण समायरा एकटीच बडबडत असते आणि तिला एकदम एकदम गय वगैरे मिळून घेते आणि ती म्हणत असते की यार खरंच ना मैत्रीण असावी तर अशी प्रत्येक पावलापावलावर समजून घेणारी. मग आता आसावरीला हे सगळं बघून तर धक्काच बसतो. ती शांतच राहते. दुसरीकडे आता ऑफिसमध्ये जे काही चिठ्ठ्यांचं सेलिब्रेशन करणार असतात त्यांनी प्रत्येकाने गिफ्ट्स आपापले आणलेले असतात, त्यावर नावंही लिहिलेले असतात. मग आता इकडे ना मॅग जो आहे त्याने त्याच्या हातामध्ये खूप सारे फ्रेंडशिप बँड बांधलेले असतात. कारण मॅग जो आहे तो मनमिळाऊ आहे, चांगला आहे, प्रत्येकजण त्याला आता आपलं फ्रेंड मानत असतात. त्यामुळे त्याने दोन्ही हात अगदी भरून ना फ्रेंडशिप बँड बांधलेले असतात. तेवढ्यातच समायरा तिथे येते आणि समायरा म्हणत असते की काय रे तू हातात जराही जागाच ठेवली नाही फ्रेंडशिप बँड बांधायला. तेव्हा तो म्हणतो की माझे फ्रेंड्स आहेत तेवढे, मग काय बोलणार. मग आता इकडे समायरा म्हणत असते की ओके. मग आता फ्रेंडशिप सेलिब्रेशन सुरू असतं. तेव्हाच ना तो आता सगळ्यांना सांगत असतो की यार माझा जरा फोटो काढा यार. मग आता त्याचे दोन्ही हात घेऊन तो असं फोटोज काढत असतो. तेच तिथे आता शरू येते आणि शरू म्हणते की हे काय यार मला हातच नाही ठेवला आहेस तू. मग तो म्हणतो की अगं हाय ना, बिंदास बांध ना, तुला कुठे बांधायचं तिथे बांध, पायावर बांध, कुठे पण बांध, पण तुझी जागा ना आपल्या ह्या मनामध्ये असं आता मॅक इथे शरूला बोलत असतो. शरू म्हणत असते की तुझ्यासाठी स्पेशल असा बँड मी आणलेला आहे आणि असं बोलून ती त्याच्या हातामध्ये आता फ्रेंडशिप बँड बांधते आणि त्यानेही आता तिच्यासाठी एक फ्रेंडशिप बँड आणलेलं असतं आणि तोही आता तिच्या हातामध्ये ते फ्रेंडशिप बँड बांधत असतो. इथे सेलिब्रेशन सुरू असतं. तेच आता तिथे जय येतो आणि जय म्हणत असतो की काय चाललंय हे, आणि मॅक हे काय हातामध्ये, दोन्ही हातामध्ये. तेव्हाच ना आता मॅक बोलत असतो की सर आज फ्रेंडशिप डे आहे ना म्हणून. मग आता हे फ्रेंडशिप डेचं सेलिब्रेशन आता इथेही चालणार आहे का तुमचं. मग आता हे सगळं बघून ना शरू आता त्या जयला बाजूला जाऊन समजावते आणि म्हणत असते की आज फ्रेंडशिप डे आहे, सो आम्हाला आमच्यामध्ये चालतं हे सगळं. आणि उलट ना मॅकच्या हातामध्ये एवढे फ्रेंडशिप बँड आहेत, याचा अर्थ ना तो सगळ्यांशी चांगला वागतो, गोडी गुलाबीने वागतो ना, म्हणून त्याच्या हातात तेवढे फ्रेंडशिप बँड आहेत. त्यामुळे तुम्ही असं काही करून घेऊ नका. तेच दुसरीकडे अनु ना आपल्या फ्रेंडसोबत रस्त्यावर चालत असते. छान त्यांच्या गप्पा चालू असतात, एकमेकांना चिडवणं हे सगळं सुरू असतं. त्यातच रस्त्यावर 2-3 मुलं आता थांबलेली असतात आणि ती मुलं ना अनुचे छेड काढू लागतात. अनुला म्हणत असतात की मला सुद्धा फ्रेंडशिप बँड बांध ना. मग आता अनु त्यांच्यावर ओरडते आणि बाजूला हो असं म्हणते. पण आता अनुने चांगलाच त्यांना इंगा दाखवलेला असतो. कारण फ्रेंडशिप डे असल्यामुळे प्रत्येकजण हात पुढे करून फ्रेंडशिप डे बांधण्यासाठी आता पुढे आलेला असतो. पण अनुने त्यांना चांगलाच इंगा दाखवल्यामुळे ती लोकंसुद्धा बाजूला होतात. इकडे आता पाहायला मिळतं की सगळेजण ऑफिसमध्ये एकत्र असतात आणि गिफ्ट्स तर आता एक एक करून ओपन व्हायची वेळ आलेली असते. समायरा म्हणत असते की चला आता आपण एक एक गिफ्ट्स देऊया. मग आता ज्यांच्या नावाचे गिफ्ट्स असतात ते त्याला दिले जातात आणि मग विचारलं जातं की तुला काय वाटतं हे गिफ्ट कोणी दिलं आहे. प्रत्येकजण आता एक एक सजेस्ट करत असतात नाव कोणी दिलं असेल. मग सचिन हां बरोबर, बॅग परफेक्ट दिलेली आहे असंही आता म्हटलं जातं. प्रत्येकाने प्रत्येकासाठी गिफ्ट्स आणलेले असतात आणि ते एक एक ओपन करून बघितले जातात आणि करेक्ट उत्तरं सुद्धा दिलेली जातात की कोणी कोणासाठी काय आणले. एखादी तर पाण्याची बॉटलसुद्धा आणलेली असते, कारण पाण्याची बॉटल यासाठी आणलेली असते दुसऱ्यांच्या पाण्याच्या बॉटलला त्याने हात लावायला नको म्हणून. हे सगळं सुरू असतं. तेच आता शरूला सुद्धा तिचे गिफ्ट दिलं जातं. शरूला जेव्हा समायरा तिच्या हातात तिचं गिफ्ट देते तेव्हा मात्र ते गिफ्ट बघूनच ना ती ओळखते की हे गिफ्ट कोणी दिलेलं आहे, ते म्हणजे मॅकने. कारण म्हणजे सुकी मच्छी दिलेली आहे, सोबतच मालवणीमध्ये असं छान अशी कविता केलेली होती. त्यामुळे ती त्याला सांगते की ही कविता आता तूच मला वाचून दाखव. हे सुंदरसं सेलिब्रेशन सुरू असतं. जयही खूप जास्त खुश असतो. तुम्हाला भाग कसा वाटलाय मध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये.